आगामी काळात कांद्याचे बाजारभाव कसे राहतील तर त्यासाठी दोन गोष्टी आता गेम चेंजर ठरणार आहे. या बाजाराला कलाटणी देणाऱ्या ठरतील. सध्या मार्केटमध्ये या दोन गोष्टींची चर्चा आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे पावसानं झालेलं नुकसान आणि होणारं संभाव्य नुकसान, आणि दुसरी गोष्ट आहे घटलेली आणि येणाऱ्या काळात आणखी घटणारी आवक. या सगळ्यामुळे बाजारभावाला काय कलाटणी मिळेल, नक्की काय गेम चेंजर गोष्टी घडतील, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जुलै महिन्याच्या आवकेचं अधिकृत डॉक्युमेंट म्हणून हा व्हिडिओ तुम्ही सेव्हही करा आणि शेअरही करा, जेणेकरून तुम्हाला माहिती सक्षम तर तुम्ही होणारच आहात, पण यातून आणखी तुम्हाला काही तुमचं विश्लेषण करता येणं शक्य होईल. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 31 जुलै 2026, वार आहे शुक्रवार. एकंदरीत हा महिना आता संपत चाललेला आहे आणि आपण काय केलं आहे की संपूर्ण जुलै महिन्यामध्ये आवक किती राहिली, विशेषतः महाराष्ट्रामधल्या प्रमुख मंडींमध्ये किंवा बाजार समितींमध्ये, आणि एकूणच राज्याच्या आवकेमध्ये जूनच्या तुलनेत काही वाढ झाली आहे का की घट झाली आहे का, मागच्या वर्षीच्या तुलनेत काही प्रभाव पडतो आहे का, या सगळ्या याच्यात एकूणच नॅचरल वाढ घट कशी आहे आणि त्याचा आता सध्या सुरू झालेल्या पावसाचा, मागच्या 2-3 दिवसांपासून जो पाऊस आहे आणि एकूण जे इशारे आहेत त्याचाही सगळा अभ्यास आपण एकत्र जोडून तुमच्या पुढे हे विश्लेषण ठेवत आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जुलैमध्ये कांद्याची जी आवक झाली आहे, जुलै 2026मध्ये जून 2026च्या तुलनेत जी आवक झाली आहे ती 60,000 टनांनी घटलेली आहे. आणि ही आवक घटल्यानंतर प्रश्न किती आवक होती जूनमध्ये आणि जुलैमध्ये किती घटली आहे ते आपण बघूया. आता जुलैची आकडेवारी बघू. जून महिन्यात महाराष्ट्रात जी कांद्याची आवक होती ती 8,59,000, साधारण 8,60,000 मेट्रिक टन अशी होती. जुलै महिन्यात ती घटली आणि ती झाली 7,99,000 किंवा 8 लाख. त्यामुळे एकूण आवक किती घटली तर 60,043 टन किंवा 60,000 टनांनी आवक कमी झाली. आता ही टक्केवारी पाहिली तर किती टक्के कमी आहे, ही टक्केवारी जी आहे ती 7% कमी आहे. आता आवक घटली आहे. अनेक ठिकाणी असं वाटतं की आज आवक वाढलेली आहे, गाड्या वाढलेल्या दिसतात, पण काही शेतकऱ्यांनी सांगितलं की ट्रॅक्टरची ट्रॉली जी आहे, ट्रॅक्टरची संख्या तर दिसते, पण ट्रॉलीमधले कांदा जो आहे तो कमी दिसतो. त्यामुळे वाहनांची संख्या नोंदवताना खूप जास्त नोंदवली जाते, प्रत्यक्षात आवक कमी होत आहे. आणि असंही सांगितलं जातं आहे की आगामी काळात ही आवक घटू शकते. पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाचं सांगतो. अनेक जण मला विचारत आहेत की ऑगस्टमध्ये बाजारभाव कसे राहतील आणि एकूण आवकेचं काय गणित आहे. तर ऑगस्टमध्ये आवक किती राहील कांद्याची, सप्टेंबरमध्ये किती राहू शकते, याचा एक प्राथमिक अंदाज घेण्याचा प्रयत्न आपण ऑगस्टमधल्या आवकेच्या विश्लेषणामध्ये केलेला होता. साधारण मागच्या आठवड्यात ते व्हिडिओ आहेत, तुम्ही ते दोन्ही बघा, ऑगस्टचे संभाव्य बाजारभाव आणि आवक. आणि असं तुम्हाला वाटलं की डिटेल बाजारभाव जिल्हावार दर आठवड्याला आपण देत असतो, ते काय असतील, कांदा विकायचा ठेवायचा असेही सल्ले काही जण विचारत असतात. कांदा हा तुमचा शेवटी प्रॉडक्ट आहे, ते विकायचं की नाही हा तुमच्या मर्जीवर अवलंबून आहे, हा तुमचा विचार आहे, तुमच्या विवेकानुसार निर्णय घ्या. पण तरी पण जो काही सल्ला आहे तो आपण, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तो आपण दर शनिवारी रविवारी मेंबरशिप व्हिडिओमध्ये देत असतो आणि अतिशय मेहनत करून हे व्हिडिओ तयार केले जातात. उगाचच आपण मेंबरशिप घेत नाही. तर ही प्रस्तावना झाली. आपण थोडंसं पुढे जाऊया. आता या वर्षीची ही स्थिती आहे, पण मागच्या वर्षीचं चित्र काय आहे. मागच्या वर्षीची जी आवक होती, म्हणजे मागच्या वर्षीच्या जुलै 25च्या तुलनेत आता जुलै 26मध्ये आवक घटलेली आहे का, तर स्थिती अशी आहे की जुलै 25मध्ये महाराष्ट्रात 6,74,418 म्हणजे 6,75,000 कांदा बाजारात आलेला होता मेट्रिक टन. यंदा ही आवक मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढलेली दिसते, 7,99,000 अशी आहे. म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत 18% कांदा जास्त बाजारात आला. याचा अर्थ की महिन्याच्या तुलनेत पुरवठा कमी होतो आहे, पण मागच्या वर्षीच्या तुलनेत पुरवठा वाढलेला आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण
जी बाजार समित्यांच्या माध्यमातून किंवा एकूणच ज्या काही आवक आणि बाजारभावचं वाढ घट होत राहिली त्याची भीती पण होती. आणि यंदा या महिन्यामध्ये जसं जसं सुरुवातीला बाजारभाव कमी व्हायला लागले तसं पॅनिक सेल पण वाढला. पण या आकडेवारी आणखी एक आहे की नाशिक पट्ट्यामध्ये सर्वाधिक घट झालेली दिसते. जो प्रमुख कांदा पट्टा आहे तिथे जास्त घट आहे. म्हणजे कुठे आहे? जूनमध्ये नाशिक विभागात 1,66,000 मेट्रिक टन कांदा बाजारात आला. पण जुलैमध्ये ही आवक 1,47,900 मेट्रिक टनांवर आली आहे. म्हणजे साधारण 10% घट आहे. लासलगाव, पिंपळगाव, चांदवड, मनमाड, विंचूर, कळवण अशा प्रमुख बाजारांमध्ये आवकेची घट झाली. हेच कारण आहे की सुरुवातीला जरी पॅनिक मोडला शेतकरी असले तरी नंतर ते सावरले. त्यांनी आवक विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये जी आहे ती कमी केली. पण असं सांगत आहेत की शेतकऱ्यांची आवक कमी केलेली नाही आहे मुद्दामहून, तर शेतकऱ्यांकडे आता केवळ 25 ते 30%चं कांदा शिल्लक आहे. या संदर्भात आपण मागे पोल केला होता आणि अधिकृत आकडेवारीसह सुद्धा सांगितलं होतं की आवक किती आहे. ती आवक आता घटणार आहे. पण दुसऱ्या बाजूला तरी पण बाजारभाव का वाढले नाहीत? अहिल्यानगरमध्ये जे होतं त्यानं सकारात्मक आधार दिलेला होता. जुलैमध्ये असं झालं की 14,000 टनांपेक्षा जास्त कांदा जूनच्या तुलनेत अहिल्यानगरमध्ये बाजारात आला आणि एकूण 11%पेक्षा जास्त ही आवक होती. राहुरी, नेवासा, घोडेगाव, पारनेर, त्याच्यानंतर एक खाजगी बाजार समिती श्रीरामपूर इथे वाढ नोंदवण्यात आली. श्री सिद्धेश्वर नावाची जी खाजगी बाजार समिती तिथे पण. मात्र या आठवड्यापासून किंवा आजपासून कालपासून पावसानं आवक परत कमी केलेलं आहे आणि आता व्यापाऱ्यांमध्ये आणि या सगळ्या बाजार व्यवस्थेमध्ये एक अशी चर्चा सुरू आहे की आता येणाऱ्या काळामध्ये आवक घटली तर काय करायचं. पुणे, संभाजीनगर आणि सोलापूरचं चित्र बघूया. पुण्यात 4,600 टनांनी आवक घटली तर संभाजीनगर विभागात जवळपास 18%नी आवक घटलेली आहे. सोलापूरमध्ये आवक किंचित वाढली तरी एकूण राज्यावर त्याचा फार परिणाम नाही आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आवक तर झालं, हवामानाचं गणित बदलतं आहे ते बघूया आणि मी निष्कर्ष सांगतो. आज अनेक ठिकाणी विशेषतः नाशिकच्या कांद्यापट्ट्यामध्ये अलर्ट दिलेला आहे, रेड अलर्ट पावसाचा, आणि पाऊस सुरू पण आहे. विंचूर आहे, उमराण आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर आणि तो घाट परिसर आहे, इथे पाऊस सुरू आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये पिंपळगाव असेल, चांदवड, येवला इथं पण आहे. आता भारतीय हवामान विभागानं जो अंदाज दिला आहे तो 31 जुलैच्या सकाळी जे बुलेटिन पब्लिश झालं त्यांचं, त्यानुसार मध्य महाराष्ट्रात आज अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा आहे. 1 ऑगस्टला मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस कायम राहील. 2 ऑगस्टपासून मात्र मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर हळूहळू कमी होईल. पुढच्या 5 दिवसामध्ये पावसाचा जोर कमी होईल. पण पुढचे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वाचे. हा पाऊस आवकेवर काय परिणाम करणार आहे आणि कांदा साठ्यावर काय परिणाम करणार आहे. पाऊस बाजारात परिणाम करतो आणि पाऊस आला की शेतकरी आवक आणायला जो आहे तो त्याला अडचणी येतात. त्यामुळे आवकेचा वेग कमी होतो. त्याचा परिणाम वाहतूक असेल अनेक गोष्टींवर होतो आणि दुसऱ्या बाजूला व्यापारी पण सावधतेने खरेदी करतात. त्यामुळे बाजारभाव आवकेमुळे कमी होण्याची स्थिती असली तरी एकूण ते म्हणजे बाजारभाव वाढीची स्थिती असली आवक कमी झाल्यामुळे तरी पण ते वाढत नाहीत, स्थिर राहतात. याच्यामागे भीती पण आहे, पुढे समजा आवक वाढली तर. त्यामुळे साधारण 2 ते 3 दिवस बाजारात तात्पुरती आवक कमी राहील आणि एकूणच जे बाजारभाव आहे ते स्थिर राहतील. एखादा दुसरा रुपये अनेक ठिकाणी ते वाढू शकतात या सगळ्या पार्श्वभूमीवर. पण पाऊस कमी झाल्यानंतर जर आवक कमी झाली तर समजून जा शेतकऱ्यांकडे कांदा कमी आहे. अनेक शेतकरी तक्रार करत आहे की आमच्याकडे कांदा कमी आहे आता. दुसरा सगळ्यात मोठा धोका आहे अनेक शेतकऱ्यांकडे आणि व्यापाऱ्यांच्या पण तक्रारी अशा आहेत की माल खराब येतो, ॲव्हरेज क्वालिटीचा माल जास्त आहे आणि चांगल्या क्वालिटीचा माल कमी आहे. विशेषतः कांद्याला काजळी पडायचं जे प्रमाण आहे ते पावसाच्यामुळे आणि आर्द्रतेमुळे आता वाढलं आहे. बरं, पाऊस नेहमी येतो आणि आर्द्रता नेहमीच असते, पण यंदा काय झालं आहे की पाऊस सलग जो ज्या पद्धतीनं
ढगफुटीसारखं काही ठिकाणी पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, विशेषतः कांदा पट्ट्यामध्ये 2 ते 3 दिवस या सगळ्या याच्यात मागच्याही वेळेस आणि आत्ता पण. त्याचा परिणाम एकदम ड्रास्टिक झाला आणि एका बाजूला मॉइश्चर किंवा आर्द्रता वाढली आणि दुसऱ्यानंतर लगेच ऊन आलं की लगेच त्याच्यावर उष्णता वाढते. याच्या परिणामामुळे कांदा खराब होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चाळीमध्ये हवा खेळती ठेवा आणि शक्यतो कांदा कोरडा राहील याची काळजी घेण्याचा प्रयत्न करावा या ठिकाणी. आता काय आहे, ऑगस्ट महिन्यासाठी 4 महत्त्वाचे संकेत आहे की जुलैमध्ये आवक घटलेली आहे. नाशिकमध्ये आवक 18,000 टनांनी घटलेली आहे. पुढचे 48 तास जोरदार पावसाचा इशारा असल्यानं आवक मंदावू शकते. नाफेडची सध्याची खरेदी बाजाराला आधार देऊ शकतो. त्यामुळे अंतिम निष्कर्ष काय आहे की सध्याचे चित्र पाहिले तर अल्पदृष्टीनं कांदा बाजाराला आधार मिळू शकतो. मात्र आवक जी असेल, जेव्हा पाऊस कमी होईल त्यानंतर जी आवक होईल ती जर कमी राहिली तर समजून घ्या ऑगस्टमध्येच बाजारभाव वाढायला हळूहळू सुरुवात होईल. आपला अंदाज आहे ऑगस्टच्या 2ऱ्या-3ऱ्या आठवड्यानंतर, पण कदाचित तो आता सुरू होईल. आणि कांद्याची उपलब्धता जर झाली नाही, कांदा खराब होत असेल तर शेतकऱ्यांचं नुकसान आहेच, पण बाजाराचंही नुकसान आहे. एकूणच या ठिकाणी देशातली काय परिस्थिती राहील त्याचाही आपण अंदाज घेऊच. थोडक्यात काय आहे, सध्या काळजीचं कारण नाही आहे, पण 2-3 दिवसानं जेव्हा पाऊस थांबेल तेव्हा ही आवक जुलैची आणि आगामी काळामधली आवक आणि आत्ताचा पाऊस ही तुमच्या बाजाराची दिशा ठरवणार आहे. आता पुढच्या आठवड्यात कांद्याचे बाजारभाव कसे राहतील हे आपण शनिवारी किंवा रविवारी मेंबरशिपसाठी आणि एकूण जनरल जे व्हिडिओ करतो या सगळ्यांसाठी आपण सांगणार आहोत. सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. तुमच्याकडे खरंच किती कांदा आहे, कांदा खराब होण्याचं प्रमाण कसं आहे ते जरूर आपल्या गावाच्या नावासह कळवा. त्यातनं इतरांनाही माहितीची मदत होईल. जोडून राहा. मी तुमचा कृषी मित्र पंकज जोशी, विंचुरकर. धन्यवाद.